नमस्कार, LDN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची सर्वात मोठी बातमी आहे आदिवासी कोळी महादेव समाज विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज माजलगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव या कार्यालयासमोर या ठिकाणी अनेक आदिवासी कोळी महादेव समाजातील बांधव उपस्थित आहेत, आंदोलन करतायत। यांनी दिनांक 17 एप्रिल रोजी या कार्यालयास एक निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामागचं, या आंदोलनामागचं कारण त्यांनी या अगोदर 30 जून 2025 रोजी खवट लिमगाव येथे आयोजित केलेल्या धरती आबा अभियानांतर्गत माननीय अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई श्रीमती अश्विनी मॅडम यांनी ग्रह चौकशीच्या आधारे आदिवासी जात प्रमाणपत्र देण्याबाबत दिलेल्या सूचना होत्या। त्यानंतर या समाजानं दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे 8 दिवस आमरण उपोषण केले। त्यानंतर माननीय एसडीओ साहेबांनी ग्रह चौकशीच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळतील असे आश्वासनही दिले, पण अद्याप हा निर्णय झाला नसून पुन्हा 17 एप्रिल 2026ला या आदिवासी कोळी महादेव समाज या समितीनं, यांच्या सर्व टीमनं आज दिनांक 23 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचं निवेदन केलं, आत्मदहनाचा इशारा दिला। पण सकाळी 11च्या सुमारास सर्व बांधव उपविभागीय कार्यालय माजलगावच्या बाहेर आले असताना आपण बघतो त्या ठिकाणी कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नाही। कर्मचारी तर सोडा पण उपविभागीय अधिकारी कार्यालयाला चक्क टाळा लावलेला आहे, कुलूप लावलेला आहे। उन्हातानामध्ये अनेक माता भगिनी या समाजाच्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, अनेक बांधव बसलेले आहेत। त्यांच्या कास्ट संदर्भात जात पडताळणी असेल, कास्ट प्रमाणपत्र असेल, अशा अनेक समस्या घेऊन या मागच्या अनेक वर्षापासून हे आंदोलन करतायत। आश्वासन दिले जातात पण निर्णय मात्र लागत नाही आहे। या ठिकाणी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कुलूप दिसतंय आणि या बांधवांनी, या आदिवासी कोळी समाजातील बांधवांनी आत्मदहनाचा इशारा दिला असताना सुद्धा यांची दखल या ठिकाणी घेतलेली नाही आहे। हा सगळा भोंगळा कारभार या अधिकाऱ्यांचा आपल्याला आज या कार्यालयासमोर दिसून येतोय।